कुठे येणार आहे उलसा? पोरगं मोठा बापा, आवाज द्या ऐकत नाही. येणार इकडे. येतो ना आई, 2 मिनिटात थांब, येतो ना. तू बा धीरच नाही पकडा तुलशी. आवाज दिला का चालूच करून देते एकदा आवाज दिला का. येतो म्हटलं तरी. ये इकडे. हा बोल. काय काम होत तुले, काय म्हणत होती तू? एवढा मोठ मार आवाज देऊ राहिली मला. 2 मिनिटं तुला फुरसत नाही आहे. आवाजावर आवाज देऊ राहिली. अरे पोरा, मी म्हणून राहिली उलसा त्या मावशीला घ्यायला जातो ना. आज ती मावशी राहिली तर आज येऊ राहिली का मावशी? पण मला तर काम होतं बाई उलसं का आज वावरात. जाजू तिला घ्यायला. तिच्याकडून चढणं नाही होत ना बाई अष्टीत. उतरली असेल कशी कुतत कातत. तिथून घरून तिच्या पोरानं बसून दिलं म्हणते तिले. त्याचं आणून देणं होत नव्हतं म्हणून त्यानं पाठवून दिलं तिला एसटीनं. नाही तर तोच आणून देत होता. जाजूनारे घ्या रे उलसा. आता होत नाही बापा वयामानाच्या ना आमच्याकडून, म्हणून म्हणणं लागते तुम्हाला. बरं जाईन मी पाहतोच. आली म्हणजे तिला फोन तरी करायला लावतो. मग फोन आहे ना तिच्यापाशी. हा फोन आहे तिच्यापाशी. तिला फोन करतो उलसाक. आधी का म्हणून जाजू उलसाक घ्यायला. बरं जातो. कामही मोठे ते बापा. आता हार्वेस्टरला पाहत होतो मी. गहू सोंगाचा होता, गहू काढून घेतो म्हटलं तर आता इकडे जावं लागन. तिला फोन करून सांगून द्या लागन काय फोन करतो म्हणून आहे ते घ्यायला. आणि कुठपर्यंत आली ते विचारतो. हॅलो, हां कांताबाई, कुठं आली हो तू? निघाली ना? कुठपर्यंत पोचली? एसटीत आहे मी. येतो अर्धा तासात येतो. मी का म्हणून राहिली होती, चंद्रदाला फोन करतो माझ्या पोराला घ्यायला येते मग तुले. बरं करतो मग. बरं तर फोन ठेवतो मग आता. काय ये तू. हा. शांता काकू, शांता काकू. काहून पुष्पे? दुखू राहिलं का काही? हा बाप्पा, त्या दिवसचं भांडण मोठं अंगलं ठरं बाया. लय कंबर कळली माईवाली. त्या पुटीनं मारलं तर मी म्हटलं तुम्हाला म्हणतो म्हटलं उलसं काल हप्त्याचा काम म्हणून करून. उलसं कमरी लेप लाव म्हटलं बापा. लस कंबर दुखू राहिली. कशीच सरकने उजू राहिलं मला. देतो करून. लेप पाहिजे ना तुला, देतो करून. आताच पाहिजे का? नाही आत्ताच म्हणजे असं नाही, पण द्या म्हटलं करून. लय दुखू राहिलं व काकू. रिकामा असं तर देता का करून? संध्याकाळची लावतो ना. आता लावतो काय, संध्याकाळी लावतो. चांगला रात्रभर आरामही होते. आता कामच करायला लागेल ना तुले. माझी बहीण राहिली आता म्हणून मग संध्याकाळी दिलं असतं करून. आता येईनच थोड्या वेळात माझी बहीण. बरं संध्याकाळचं द्या मग करून. देचा पण काकू आठवणीनं करून. काय ये जावलीशा. नसलंच काम लागलं बाबा मांग. घेणं नाही देणं नाही. नसल्या कामाचं दुःख करून घेतल्या पुष्पीनं स्वतःले. आई आली व मावशी. आली का व कांता बाई? किती दिवस झाले तुला बोलावून राहिली. तर आज दिवस सापडला बापा तुला यायला. या नसता नाही होतो बाई, घरून निघणंच नाही होत. येतो करून राहिली किती दिवस झाले. पण आता मग माई सून हाय आता घरी, तर मग आली. नाही तर माझ्या सुनीची ड्युटी राहते तर घरीच नाही राहत. आता तिला 8 दिवस सुट्ट्या आहे म्हणून आली मी. ये ना, बस. मी बॅग ठेवून देतो का मावशीच्या अंदर? हा जा आणून पाणी सांगतो मी आणाले. बरं ठीक आहे सांगतो. मीना मावशी आली व पाणी दे तिले. तरच गिरात झाला का तुला आलेलं? बरोबर आली ना? नाही तरच खायचा. गाड्या भेटल्या तशा आली. मी एवढ्या दिवसांनी आली म्हटलं त्या गावात, पण त्या गावाने बदललं बाई. पाणी गिनी येते वाटतं, नळ गिडे येते बरोबर का? आताही तसंच आहे. नाही बापा, आताही नळाचीच बोंब आहे. नळच नाही येत. मार 5-5 दिवसांना नळ येते. पाणीच नाही राहत आमच्या गावात. मार पाण्याचा हे आहे, टंचाई आहे आमच्या इथं. नाही बापा, आमच्या इथं सारं बरोबर आहे. आमच्या गावात बातच नळही सोडते. आमच्या घरी बोरही आहे. तर आम्हाला पाण्याचं काही टेन्शन नाही येत असं. बापा आता तुझ्या घरी बोर नाही राहील तर काय राहील? तू पाहिजे नोकरी आल्याची बायको. तुला पेन्शन आहे त्या नवऱ्याले. ती सून सर्व्हिसवर, त्या पोरगा सर्व्हिसवर. आणि आमच्या घरी त्या घरी फरक नाही पडत का बापा? आमच्या घरी नाही आहे बोर, त्या घरी बोरगिर आहे. आल्या का व मावशी? लय दिवसानं आल्या तुम्ही आमच्या घरी. हा बाई, वेळच तरी भेटत येतो करून. आता भेटला वेळ थोडासा, तर मग आली. घ्या पाणी घ्या. हा मग कांता, त्या घरच्या तब्येत कशा आहे? बाकी सगळं ठीक आहे ना बाकीचं? भाऊजी गिवजीची तब्येत चांगली आहे? हा सगळ्याची चांगली आहे. त्याची तब्येत चांगली आहे. आता पोरगं सून सगळं टणटण आहे ना. तू चांगला आहे. मायस थोडंसं चालू असलं तर चालू राहते. मायस पाया दुकान तर टोंगे दुकान. बाकी चांगली आहे सगळीची तब्येत. असं चांगलं आहे ना? चांगलंच पाहिजे. तुमच्या घरी कशा सगळे? भाऊजी कुठे गेले? भाऊजी दिसू राहिले? नाही बाहेर गेले असेल ते उलशे बसाले. येईनच नाही. चल बाई, मावशीची नाश्ता करावं का जेवायलाच लावा? आता डायरेक्ट जेवायलाच लावा लागन पटकन. नाही तर स्वयंपाक झालाच आहे आता. काय मग मावशी, आमच्या गावात गमू राहिलं का तुम्हाला? गमते ना चांगलं आहे तुमचं गाव तसं. मी पहिले येऊ ना तुमच्या गावात, राहू ना 8 दिवस. मला लग्नाच्या आधी लय रात जा. ते नवरा गिऱ्या लहान होता ना, तेव्हा येत जाऊन बरोबर. तेव्हा लय वेळात जाऊ त्या गावात. रात जाऊ सोबती बैली, शांताबाई सोबती. पण आता तुम्ही येतच नाही जास्त. लयच कमी केलं एकदम येणं. तसंही माया नाही का कमीच झालं. माझ्या लग्नापासून तर माझ्या लयच कमी झालं येणं. मग लग्न झाल्यावर यायची सर्व्हिस गिरीस राहत जाय. तर मग यायचे ना, मग जातायचं मग कुठे डबा गिबा द्यायला लागे रोज. तर मग काही जाता नाही येत जाय ना. ते पोरगं असून सारे सर्व्हिस आहे तर कुठे जाता नाही येत बापा. मला घरीच राहायला लागते. आता ना तू पाहा लागते घरी राहून. ही बाई कोण वाय? डेरेस गिरेस घातली आहे. अलग दिसू राहिली. वैकीची वाटू राहिली, पण वैकाली नाही राहिली कोण नाही तर.
शांता काकू येतो हा बी शांता काकू तर टेरेसवर आली एकदम. बापा 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 केस मेस हे अलगच केले आणि ड्रेस बिरेस घातला शांता काकू ना आज. शांता काकू तुम्ही तर केस गिस काही केले बा. कलर मलर केला वाटतं बा केसाले डाय माय लावलं वाटतं ओलीस आणि एकदम झगमग ड्रेस बीस घातला बा तुम्ही तर काही वय खाली नाही राहिले आज. बापा 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 शांता काकू तुम्ही तर काही दिसू राहिल्या. ड्रेस गिरेस घालून ते डाय माय लावून केसाले बापा 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 एकदम जवान दिसू राहिला तुम्ही तर. अव बिचारे हो ते शांता काकू नाही होय ना. शांता काकू नाही आम्ही आम्ही बॅटी काय माझ्या एवढं दिसू राहिल्या तरी शांता काकू नाहीच मग राहिली. आम्ही समजून राहिली का आम्हाला मी ना. अव बिचारे हो कशा हो तुम्ही माई सासू नाही होय ना. माई सासू ड्रेस गिरेस घातली का. माई सासू नाही होय हे मा सासूची बहीण होय. आमच्या कांता मावशी होय त्या. बाई त्या सासूची बहीण आहे काय. माय आम्हाला वाटलं शांता काकूच आहे त्यांच्या बहिणी काय. पण ह्या तर सारख्या सारख्याच दिसू राहिल्या व बिलकुल मला तर वैकालीच नाही आला. मला तर वाटलं शांता काकूच आहे. मला तर माहितीच नाही शांता काकूली बहीण आहे म्हणून. आणि ते बिलकुल शांता काकू सारखी दिसू राहिली. जुड्या बहिणी वाटते बाया. नाही जुड्या गिड्या नाही बापा आम्ही ते मोठी आहे मापेक्षा. पण शेम टू शेम आहे ना तुम्ही तशा जुडवाच आहे. पहिले पाणी गेले जा कोणी तर आम्हाला भलेच चक्के म्हटलं. आताच तर दुसरा ड्रेस घेतला तर म्हणे अजून बदलला आहे असे लय वेळा होत जा आमच्यासोबत. कधी कधी शाळेत जाऊ तर मास्तर लोक म्हणे म्हटलं तू तर ह्या वर्गात आहे ना म्हणे. आणि तू ह्या वर्गात कशी आली. पहिले तर लय चक्के मास्तर लोक आम्हाला. आणि कोणी नवीन दिसला का त्याला प्रश्नच पडत जाय. कोणाला तर नाव नाही माहीत राहावं कोणती शांता होईन कोणती कांता होतं. नाही तू आली का बाहेर बसले. मग तू काही घरात होती तर वाटलं चल म्हटलं मी नाली बाहेर बसू आपण तो बिझनी. तुझी कामी गेली आपल्या पुष्पाच्या घरी गेली तिला लेप करून द्यायला. एकदम लेपावर कामाला का पुष्पा व्हायचा आता. कंबर गेली म्हणजे बापा तिची. अहो शांता काकू बिचारे हो आम्ही काय चकलो आता तुम्हाला तुमच्या बहिणीला. आम्हाला वाटलं तुम्हीच आहे. आम्हाला वाटलं बाप्पा शांता काकू कधी अशी एवढीशी केस केलं म्हटलं. बाबा शांता काकून ड्रेस गिरेस घातला म्हटलं. आज तर अलग दिसू राहिला म्हटलं शांता काकू. आम्ही तर चकलोच पहिले. मला वाटलंच तरी असं होईल म्हणून. पहिली लोकायला लय सध्या पहिले माझ्या लग्न झाल्यावर तेच जाय ना बिचारे. हे राय ड्रेसवर आणि मी राव साडीवर. आणि कोणी असं बाहेर जाणार का कोणी गावातलेलं असं दिसलं ना तर आम्ही माझ्या लोक म्हटल्याच्या गोष्टी करत जाय. बाई त्या गोडबोल्याची सून पाहिनो कधी ड्रेस घालते कधी साडी घालते. आणि आज तर ड्रेसवर दिसल्याचे करत जाय. पहिलेला येत जाय इथंच राज्य माहिती तुला वेळा रात जाय. तिचं लग्न विघ्न व्हायचं होतं त्याच्या आधीला वेळा रात जाते. तुम्ही घालत जरा शांता काकू ड्रेस मस्त दिसतं ना. मग अशी एखादी कटमटी करून घ्या मग दोघी सारखी दिसता. नाही बापा मी हाय तशीच चांगली आहे. नाही बापा तिने शोभते ते सगळं. ते साडी झाल्याची बायको आहे शेवटी. आपण साधं सुद्धा आपलं साधं सुद्धा काम आहे. आपण शेतकऱ्याची बायको आपण तसंच राहावं. आपल्याला काही पटत नाही ड्रेस गिस घालणं. अहो नाही म्हटलं येईल वेळा माझ्या ड्रेस एखादा घालून पाच जा म्हटलं चांगलं दिसते तर नाहीच म्हणते बापा ही जशी. नाही बापा मला नाही आवडते ड्रेस गिस घालणं. आपली साडीच चांगली आहे. आणि मग शांता तुमच्या बहिणीला मागरी चहा पाण्याले. आनंद बरं तर मंडळी मग आमचा व्हिडिओ आवडला तर मग लाईक करा आणि कमेंट करा आमच्या व्हिडिओले. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बा. भेटू मग आता पुढच्या भागात.